शब्द स्वरांचे बनती गाणे साजनवानंद तराणे रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, ही सगळी गाणी ऐकत असताना एक गोष्ट आपल्या नक्की लक्षात येते की या गाण्यांमागच्या कथा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्या गाण्यांच्या निर्मितीच्या कथा ऐकल्यानंतर त्या गाण्यांकडे बघण्याचा कदाचित दृष्टिकोन बदलतो. कारण जे आनंदाचे जे समाधानाचे क्षण त्या कलाकारांना त्या गाण्याच्या निर्मितीत मिळतात तेच क्षण आपल्यापर्यंत आल्यानंतर ते गाणं आपल्यासाठी वेगळंच होऊन जातं. अशाच काही वेगळ्या गाण्यांच्या गप्पा गोष्टींसाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत गीतकार मंदार चोळकर. नमस्कार मंदार. नमस्कार. आणि त्याचबरोबर संगीतकार रोहन दोघांचेही स्वागत. आपण जसं मी म्हटलं तसं की प्रत्येक गाण्याची एक वेगळी गोष्ट असते आणि ती कथा उलगडताना पुन्हा एकदा ते क्षण तुम्ही जसे अनुभवताय तसे आम्हालाही ते अनुभवायला मिळतात. अगदी आत्ताचं ज्याला म्हणू की म्हणजे अगदी पहिल्यापासून जर आपण प्रवास पाहिला तर प्रत्येक टप्प्यावर काहीतरी वेगळं घडत असतं. पण अगदी अलीकडे तुम्ही तिघांनी केलेलं असं काम ते काय सांगाल आणि त्याची काय गोष्ट आहे? हल्लीच आमची एक फिल्म रिलीज झाली ती एकदा येऊन तर बघा असं नाव आहे. प्रसाद खांडेकर याने दिग्दर्शित केलेली आहे आणि हास्य जत्राची संपूर्ण टीम आहे त्या सिनेमामध्ये आणि फार मजा आली करताना काम. आम्हाला तिघांना तर तसंही म्हणजे इट्स लाईक अ फॅमिली बॉन्ड, तर त्यामुळे मजाच येते मंदारबरोबर जेव्हा आपण काम करतो. ह्या चित्रपटामध्ये 2 गाणी आहेत. एक तर आली ग भागाबाई ह्याचं आम्ही एक गाणं केलेलं आहे आणि दुसरं जे गाणं आहे तर त्याचं फक्त जी पहिली लाईन आहे ती आम्ही युटिलाइज केली बिकॉज त्या फिल्मची डिमांड तशी होती आणि बाकीचं सगळं गाणं नवीनच आहे. आणि दुसरं जे गाणं केलं आहे ते अय्ययो म्हणून एक गाणं केलं आम्ही. थोडं साऊथ इंडियन फ्लेवर आणि डान्स आणि कोरिओग्राफी आणि असं एक गाणं करायची संधी मिळाली तर छान वाटलं ॲक्च्युली अशा फिल्म बरोबर असोसिएट होता. पण काय थीम होती नेमकी मंदार, काय सांगशील? नाही, गाणं रोहन म्हणाल तसं साऊथ टच असलेलं किंवा तसे साऊथ टच का होता किंवा तोही थोडासा पार्श्वभूमी आम्हाला सांग. रोहन म्हणाल तसं गाणं हे साऊथ टच असलेलं होतं पण त्याची डिमांड का होती याचं मागचं कारण सांगतो. ते जे प्रसाद खांडेकरांचं जे हॉटेल दाखवलंय तिथे काही वेगवेगळी लोक राहायला येतात, काही गिराईक म्हणजे कस्टमर राहायला येतात, तर त्यात एक घरातनं पळून आलेलं साऊथ इंडियन जोडपं आहे. बरं, ते आल्यानंतर ती बिचारी घाबरलेली मुलगी, म्हणजे ती आहे वनिता खरात, म्हणजे ती घाबरलेली नाहीये पण ती बिचारी घाबरलेली मुलगी आणि रोहित माने तिचा नवरा असे ते पळून येतात. तर ह्यांच्याकडच्या हे जे 5 जण आहेत, एकदा येऊन तर बघा हॉटेलचे मालक 5 जण जे सगळे दाखवलेत, पशा, नम्रता किंवा हे सगळेच, तर त्यांना असं वाटतं की अरे एवढे बिचारे आलेत लांबनं दुरून, ना कोणी नाही, आई वडील यांचं लग्न झालंय, तर का नाही आपण यांचं सेलिब्रेशन करूया, ह्यांना माप ओलांडूया, यांना घरात म्हणजे गृहप्रवेश करूया, म्हणजे त्या मुलीचं पण जरा नवीन संसार, त्यांच्यातल्या म्हणजे वात्सल्य जागृत होतं. म्हणजे माणुसकी थोडक्यात प्रसादने खूप छान पिक्चरमध्ये हे दाखवलंय ना की माणुसकी जर तुम्ही धरून ठेवलीत ना तर आपलं सगळं चांगलं होतं. त्यातला हा एक भाग आहे जे गाणं आम्हाला करायची संधी मिळाली, ज्याला अगेन मगाशी झालं बोलणं तसं साऊथ इंडियन टच तर आहेच, त्याला ह्युमर पण आहे. म्हणजे त्या गाण्यात इतक्या वर खाली गोष्टी आहेत, म्हणजे म्युझिकमध्ये तर आहेतच किंवा आम्ही लिहिलं पण तसं वेगळं वेगळं, पण दाखवताना सुद्धा म्हणजे अचानक तो ओंकार भोजने जाऊन रस्त्यावरनं चालू असले एक वरात चोरून आणतो त्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांसकट आणि ह्यांना नाचवायला लावतो. असं सगळे ते त्यांचे अतरंगी धंदे आणि गाणंही तसंच पाहिजे. अय्यय्यो 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 अय्यय्यो
अय्यय्यो अय्यय्यय्यो लग्नाचा बार उडवला अय्यय्यो अय्यो जगण्याचा रंग बदलला अय्यय्यो अय्यो राजाला भेटली राणी भलती ढिंच्याक कहाणी लावू पर हाडू स्पीकर नंबर डान्स करूया लग्नाचा बार उडवला अय्यय्यो अय्यो जगण्याचा रंग बदलला अय्यय्यो अय्यो अय्यय्यो अय्यय्यो अय्यय्यय्यो अय्यय्यो अय्यय्यो अय्यय्यय्यो वा. पण हा पिक्चर जेव्हा रिलीज झाला त्याच्यानंतर कलाकारांच्या काही प्रतिक्रिया, कारण कसं असतं की कलाकारांच्या बाबतीत सुद्धा असं आहे की तेव्हा ते तयार होत असतं, पण झाल्यानंतर बघितल्यानंतर जेव्हा त्यांना एक ते इम्प्रेशन त्यांच्या डोळ्यासमोर असतं, तर अशा काही प्रतिक्रिया आल्या का कलाकारांच्या किंवा लोकांच्या? काय सांग? हो, डेफिनेटली. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ह्या गाण्यामध्ये सगळ्या कलाकारांना इक्वल चान्स मिळाले मस्ती करायला. आणि दुसरी छान गोष्ट म्हणजे प्रसादनी हे अख्खं गाणं शूट केलंय. म्हणजे आता अशी सिस्टम आहे की आपण ऑडिओसाठी गाणं बनवतो 2 अंतऱ्याचं 3 अंतऱ्याचं, पण फिल्ममध्ये एकच अंतरा असतो. पण प्रसादनी दोन्ही गाणी म्हणजे हे आणि आमचे जे दुसरं भागाबाई आहे ते अख्खं शूट केलंय. सगळ्या ऍक्टर्सना नॉट ओनली त्यामध्ये कोरिओग्राफी आहे, एक परफॉर्म पण करायचंय त्यांच्या रोल्समध्ये, कारण का ते लग्नाच्या गमती जमती होत असतात त्या गाण्यामध्ये. तर त्या गाण्याला पण एक खूप छान स्टोरी आहे इन टर्म्स ऑफ म्युझिक पण. म्हणजे आम्ही त्यामध्ये एक सरगम केलंय, मग एंडला पोवाडा सारखं केलंय जे अय्यय्योच्या म्हणजे साऊथ इंडियन स्टाईल मध्ये. तर सगळ्यांना खूप मजा आली. म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे आम्ही जेव्हा गिरीश सरांना भेटलो, गिरीश कुलकर्णी, ते त्यांनी म्हटलं की तुम्ही माझ्याकडून ते करवलं जे कोणी नाही करवलं तर डान्स नाचून घेतलं तुम्ही. गिरीश कुलकर्णींना यापूर्वी आपण कधी पाहिलं नाही, तर ते आम्ही तर फक्त त्यांनाच पाहतो त्या गाण्यामध्ये. ते इतकं गोड करतात. इनफॅक्ट प्रसादने मला सांगितलेला हा पण किस्सा आहे की गाणी जेव्हा आम्ही डिलिव्हर केली, कारण तेव्हा शूट चालू होतं त्यांचं, तर ती त्यांना मिळाल्यापासून प्रत्येक शूटच्या प्रत्येक दिवशी सकाळी भागाबाई आणि हे लावायचे, एक एनर्जेटिक वातावरण तयार करायचे, म्हणजे त्यांना पण जरा एक मजा, आणि मग शूट सुरू. लाईक तर ती पण एक धमाल असते की आपलं गाणं भिनत गेलं त्या आर्टिस्टच्या अंगात, असं मला वाटतं. आणि प्रसाद स्वतः खूप हुशार पण दिग्दर्शक म्हणून पण, कारण ह्या गाण्यामध्ये ज्या वेळेला आम्ही त्याला स्क्रॅच प्रेझेंट केला ना त्यावेळेला खरं तर सरगम वगैरे नव्हतं मध्ये काही, पण ती त्याची आयडिया होती. आणि तो गाऊन घेऊन पण ह्यामध्ये काहीतरी निसा रेसा रेसा असं काहीतरी कर असं म्हणाला तो. रात्री फोन केला मला म्हणाला नाही काही करू नये, काहीतरी असं मध्ये आण ना की ज्याच्याने अजून ते ऑथेंटिक वाटेल. म्हटलं सुपर्ब आयडिया आहे. मग लगेच आम्ही लोकांनी विचार केला आणि काहीतरी एक छान सरगम डिझाईन केली आणि मग आली, तर ते अजून गोड वाटतंय मध्ये. पण पुन्हा तो वेगवेगळे जॉनर जसं म्हणतोय आपण की अगदी पहिल्यापासून आपण बघतोय की खूप वेगवेगळ्या प्रकारचं संगीत तुम्ही दिलंय. झोंबिवली हा परत एक असा खूपच वेगळा पिक्चर होता, त्याचं चॅलेंज काय होतं? आणि अंगात आलं तर म्हणजे तुफान गाजलंय त्यातलं. अरे बापरे, ते खूपच म्हणजे जेव्हा आम्हाला आदित्य सरपोतदार ह्यांनी केली होती ती फिल्म, आणि आपण बाहेर खूप बघितलंय, म्हणजे आपण बाहेरच्या सिनेमामध्ये हा जो एक जॉनर म्हणतो ना हॉरर कॉमेडी, हा आपल्या इकडे खूप कमी ट्राय झालेला आहे. मराठीत तर नाहीच, म्हणजे ती पहिली फिल्म होती. पण त्याला तेच हवं होतं की काहीतरी जे आपल्या इंडियन मराठी संस्कृतीशी कनेक्टेड आहे, बट त्याचे शब्द असे की ज्याच्यामध्ये ह्युमर पण येईल आणि एक आपल्याला असं कळेल की ही हॉरर फिल्म आहे. तर त्यावर ऍक्च्युली ह्या गाण्याची हुकलाईन आम्हालाच सुचली होती की आपण मराठीमध्ये खूप असं म्हणतो ना, कोणी खूप जर मस्ती करते तर म्हणतो अंगात आले का, तर त्याला तो एक शब्द खूप आम्हाला, आणि आम्ही लकीली नेहमी असे शब्द काढल्यानंतर असं विचार करू आतापर्यंत ह्याच्यावर कोणी गाणं का नाही केलं कसं नाही, कारण खरं तर इतका युज्युअल शब्द आहे तो. हो, तर मग त्या गाण्याच्या मग पुढे मागे ती स्टोरी मांडली झॉम्बीजची. आणि मला ना एक आवर्जून आता ह्या मुद्द्यावर सांगू असं वाटतंय की रोहन स्वतः लिहितो, हिंदीत पण लिहितो, मराठीत पण. हे बरेचदा काहीतरी ओपनिंग देतात आपण म्हणतो ना की सुचलेलं संगीतकारांना,
पण जो प्रॉपर गीतकार नाहीये ना त्याला जे सुचतं ना त्याला वेगळं सुचतं. जसं तू म्हणाला आहे ना याच्यावर कोणी का लिहिलं नसेल, कदाचित गीत कवींना सुचलं नाही, सुचलं थॉट प्रोसेस नाही ना, म्हणजे त्यांचा थॉट प्रोसेस कदाचित दर्जा वर आहे, तर त्यामुळे त्यांना इतकं सोप्या शब्दाला असं कधी का वापरून असं आहे ते. तर त्या झोंबिवलीच्या गाण्याविषयी आम्ही ऐकलं, पण गाणंही ऐकायला आवडेल. हो नक्की. अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी, अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी, घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी, घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी. अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय, उगाच पाठी येऊन कचकन चावून धरलया, अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय, झपाटलेल्या भयान राती उरात धडधड भरी, झपाटलेल्या भयान राती उरात धडधड भरी, घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी, घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी. अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय, याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय, उगाच पाठी येऊन कचकन चावून धरलया, अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय. वा, गोष्टी गाण्यांच्या. सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय बघ. वा वा वा, दरवेळी पशु आहारावर मोठ्या प्रमाणात बचत करतात. पण हे उत्पादन कमी होत आहे, त्याचं काय? म्हणूनच बायकोचा एका सल्ला मनापासून खाऊ घाला. फक्त कपेला, देशाचा नंबर 1 पशु आहार. ऊन असो रणरणते वा प्रदूषणाचा ताण, मोबाईल कम्प्युटर करते डोळ्यांना निष्प्राण, बाळ असो वा ताई बाबा असो वा आई, डोळ्यांमध्ये चुरचुर होता काजळ आठवे जाई. जाई काजळ परंपरा 70 वर्षांची, सर्वांसाठी जाई. मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम वाचू आनंदे, वाचू आनंदे सोमवार आणि मंगळवार रात्री 8:30 पुनःप्रसारण बुधवार आणि गुरुवार रात्री 10 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. गोष्टी गाण्यांच्या. त्या चित्रपटाची सुद्धा एक मागणी असते नाही का, म्हणजे आता या चित्रपटाच्या वेळेला विशेषतः त्या गाण्यांची म्हणजे कथानक पुढे जाण्यासाठी एक विशिष्ट मागणी असते. तसं या चित्रपटाच्या बाबतीत आणखीन काय चॅलेंजेस वाटली गाणी करताना? झॉम्बिवली हा कम्प्लिटली डिफरंट जॉनरची फिल्म आहे ही एक. म्हणजे आपल्याकडे खरंच झालेली नाही, रोहन पण तेच म्हणाला की आपल्याकडे हॉरर कॉमेडीज अशा प्रेझेंट झालेल्याच नाही, पण अशा फिल्मच्यासाठी जो यूथ आहे तो जास्त मोठा ऑडियन्स आहे, आणि त्या यूथला अट्रॅक्ट करण्यासाठी आहे ना आपल्याला एक असं गाणं हवं की जे त्या सगळ्यांना एकत्र आणू शकतं. आणि त्याच्यातली जी गंमत आहे म्हणजे नुसतंच हॉरर म्हणून नाही, ती जी हॉरर कॉमेडी आहे ती लोकांच्या समोर गाण्याच्या हिशोबाने बाहेर आली पाहिजे. म्हणून एक प्रमोशनल गाण्याचा ॲक्च्युली विचार केला होता ह्याचा, की ज्या वेळेला गाणं प्रेझेंट होईल त्याच्यातूनच अर्धी स्टोरी लोकांना रिव्हील झाली पाहिजे, किंवा काय एक्झॅक्टली घडणार आहे ह्याच्यात ते लोकांच्या समोर आलं पाहिजे. आपण जनरली आम्ही नेहमी म्हणतो की सॉंग्स आर द फर्स्ट फेस ऑफ द फिल्म. करेक्ट करेक्ट. आपण कधीही म्हटलं कधीही बघा, पहिली गोष्ट जी प्रमोशनला सुरू होते ते गाणंच असतं है ना, कारण तिथूनच फिल्मचा टोन सेट होतो. बरोबर. तिकडूनच आपल्याला एक्झॅक्टली समजतं की फिल्मचा ग्राफ कसा असणार आहे, कोण कॅरेक्टर कसा असणार आहे, हे सगळं खरं तर तिकडूनच येतं. मग ते टीजर्स आणि ट्रेलर्स आणि त्याच्यावरती जातं. त्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट आहे मला वाटतं. आणि एक खूप छान गोष्ट आहे की आदित्याने खूप फेथ दाखवला या गाण्यामध्ये. ज्या वेळेला त्याने ऐकलं त्याने खूप फेथ दाखवला. तो म्हणाला नाही हे वर्क करणार. अच्छा. कारण ह्याच्यामध्ये काहीतरी एक पोटेन्शियल आहे जे लोकांना ग्रिप करू शकतं. बरोबर. आणि मग त्यानंतर ऍक्टर्सने त्यात जो डान्स केलाय, सिद्धू जे वीकेंडच्या सारखं त्याने जे केलंय, कोरिओग्राफी अमेझिंग आहे. तर ते बेसिकली सगळ्याचा ब्लेंड आहे, सगळं एकत्र आलं. ऍक्टर्स ने एन्जॉय केलं म्हणून त्याने परफॉर्म चांगलं केलं. खरं. आणि लकीली ह्या सगळ्याला मला गाता आलं. म्हणजे आम्ही जनरली मी स्क्रॅचेस गातो, बरोबर, जी पण आमची गाणी असतात,
बऱ्याच वेळेला ती गाणी स्क्रॅचच अप्रूव्ह होऊन जातात. कारण आम्ही पिच करतो सगळ्या सिंगर्स ना, की असं नाही की आम्हाला स्वतःलाच गाऊन पुढे हे करत आहे. वी ऑलवेज ट्राय की आम्ही नवीन नवीन सिंगर्स आहेत, नवीन असो जुने असो मोठे असो, जे गाण्याला न्याय देतील ते सिंगर्स, अशांना रेग्युलर घेण्याचा विचार करतो. पण बऱ्याच वेळेला एकदा आपण म्हणतो ना, एकदा कानात बसलं, डोक्यात बसलं तो आवाज आणि ते गाणं, की मग निघताना डिफिकल्ट असतं. मग ते बऱ्याच वेळेला स्क्रॅच मध्ये माझा आवाज अप्रूव्ह होऊन जातो. वा, चांगली गोष्ट आहे. पण मंदार, लेखकाला, गीतलेखकाला विशेषतः हे खूपच भान ठेवावं लागतं की प्रत्येक चित्रपट, त्याचा जॉनर, त्याचा विषय कोणावर पिक्चराइज होणार इथपासून ते त्याचं म्युझिक कसं बनणार इथपर्यंत सगळ्या गोष्टी खरं तर बघायला लागतात. मितवाचं एक वेगळं खरं तर स्थान आहे आजच्या सगळ्याच्या गाण्यांमध्ये. काय सांगशील, मितवाची स्टोरी काय? मितवाची स्टोरी अशी आहे ना, की ज्यावेळेला मितवा अनाऊन्स झाला, त्याच्या म्हणजे वर्तमानपत्रात ना त्याच्याबद्दल लिहून आलं होतं की असं असं स्वप्ना जोशी दिग्दर्शित करतायत मितवा, आणि ती काय रोमॅन्टिक फिल्म असणार आहे, रोमॅन्टिक फिल्म ऑफ द इयर वगैरे असं ते प्रॉपर त्याचं हे केलं आलं होतं. आणि मग मी इन्क्वायरी करायला सुरुवात केली, कोण म्युझिक करते. आपलं ते काम असतं ना की ट्राय मारणं की सर मेरे को काम दो टाईप. तर मला कळलं अमितराज करतोय. तर अमितराजला मी हक्काने फोन केला. तर तो म्हणाला, अरे नाही, मी आणि अश्विनी शेंडेने आत्ताच एक गाणं लॉक केलं जे स्वप्नाताईला आवडलंय. म्हटलं ओके, सॉर्टेड. निलेशला विचारलं, निलेश म्हणाला अश्विनी बरोबर मी केलेलंच आहे. बरोबर. म्हटलं ओके. होता पंकज पडघन, पंकजला विचारलं. तो म्हणाला, अरे माझंही लॉक झालंय, बहुतेक लॉक झालंय. म्हटलं ओके. आता शंकर एहसान लॉ आहे हे अजून एक नाव होतं. मी शंकर भाईंना फोन केलाच नाही. म्हटलं जिथे अमित, निलेश आणि समूह मला स्वप्नाताईच्या ऑफिसमधनच फोन आला. अच्छा. की असं असं आम्ही 3 गीतकार बाकीच्या 4 गाण्यांकरता 3 गाण्यांकरता लॉक केलेत, अजून 2 गाणी आहेत जी शंकर एहसान लॉय करणार आहेत, तर आमची इच्छा आहे की ते तुम्ही करावं. तर पुन्हा ते एक स्वप्नच ना की जे बघितलंच नाही, आणि जे आपण विचार करत होतो ना की आपण एखादी भरलेली ट्रेन असते आणि आपण म्हणतो अरे यार गेली ट्रेन, आणि अचानक कुठली तरी आपल्या डेस्टिनेशनची ट्रेन लागते की जिथे कोणीच चढणार नसतं कारण त्यांना पुढे जायचं असतं. तर तशी ती मितवा मला अत्यंत ताट वाढून दिल्यासारखं सुग्रास सागर संगीत जेवण, आणि त्याच्यात पुन्हा 2 माझे आवडते जॉनर. एक म्हणजे मला असं क्लब नंबर किंवा आयटम सॉंग लिहायला खूप आवडतं, की जे लोकांना आता बघणाऱ्यांना माहीत नसेल, की म्हणजे एक स्टॅम्प म्हणतो ना आपण की सॅड सॉंग लिहिणं किंवा रोमॅन्टिक लिहिणं हे माझ्यावर जास्त आहे किंवा एक्सप्लोअर जास्त केलंय मी. पण असे पब नंबर किंवा डान्स नंबर लिहायला मला खूप आवडतं. तसा एक मला तो सत्यम शिवम सुंदरम मिळाला. आणि ऑफकोर्स मितवा जे टायटल सॉंग आहे मितवा, तर त्याच्यात सुद्धा गंमत अशी झाली की शंकरभाईंनी चाल केली होती. ओके. बरं, ती रेडीमेड चाल मला त्यांनी ऐकवली, त्यात काहीतरी पंजाबी शब्द वगैरे होते, आणि ते मला असं म्हणाले की मैंने जो आपको भेजा है ना वो किधर और जगह पे भेजा था, तो उसके साथ और भी कुछ भेजा था, तो उनको वो ज्यादा अच्छा लगा तो ये उन्होंने भेज दिया वापस. म्हणजे इतकं ते प्रामाणिकपणे पण म्हणाले. और ये मैंने स्वप्ना जी को बताया है की ऐसा ऐसा उधर से रिजेक्ट हुआ है लेकिन ये अच्छा है. ती म्हणाली प्रश्नच नाही, माझ्या चित्रपटाला हे छान वाटतंय. बरोबर. ते आम्ही ते गाणं घेतलं. बरं, आणि मी त्या म्हणजे मी असं कौतुक म्हणून नाही सांगत, त्या चालीवर मी इतकं असं लिहिलं की ते ऐकणाऱ्याला वाटणार नाही की आधी लिहिलंय की आधी शब्द आहेत. त्याचा मला हे कुठे मिळाला रिझल्ट की हे गाणं झालं, सगळं व्यवस्थित छान झालं, आवडलं सगळ्यांना, स्वप्नीला आवडलं. आणि जेव्हा दुसरं गाणं करायची वेळ आली सत्यम शिवम सुंदरम, त्यावेळेला शंकरभाईंचा मला फोन आला आणि ते मला म्हणाले की मंदारजी, अभी पहला गाना आपने मेरे ट्यून के ऊपर लिखा था ना, अभी मैं आपके लिए अभी मैं ट्यून करूंगा, आप दूसरा गाना पहिले लिखो. सो ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे मला असं वाटतं, कारण त्यांना सहज शक्य होतं त्यांच्याकडे असलेल्या किंवा त्यांना पुन्हा पटकन बनवणंही शक्य होतं जी हवी त्या पद्धतीची ट्यून. पण त्यांनी तो एक विश्वास आहे ना, जसं मगाशी आपण अंगात आला याचा जो रेफरन्स चालला होता त्याच्यात, की ते शब्दांचं कळणं, शब्द कळणं हे किती महत्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही संगीतकाराच्या चालीवर लिहिता ना, तेव्हा फार जर ॲबस्ट्रॅक्ट चाल असेल ना, झोन सोडून किंवा जॉनर सोडून, तर लिहिणाऱ्यालाही त्रास होतो. म्हणजे किती चाल सुंदर असेल, म्हणजे भक्तिगीताची चाल असेल आणि समोर आयटम सॉन्ग करायचं तर त्यांना नाही लिहिता येत आपल्याला. त्यामुळे त्या व्यक्तींनाही ती समज असायलाच पाहिजे. तरी आता ते उलट झालंय, चॅलेंजिंग झालंय, की लिहिणाऱ्यासाठी सोपं पण झालंय आणि चॅलेंजिंग पण झालंय, की यार मला आता मी तुम्हाला हवंय ते त्याच्यात लिहून देतोय की नाही. हे जरी झालं असतं ते त्याला आधी माहित असतं की काय पास होणार आहे किंवा काय दिल्यानंतर मंदार ऍप्ट लिहून देऊ शकेल किंवा कुणी छान लिहू शकेल. सो मितवाची ही स्टोरी आहे की बॉस, एक अप्रतिम कमेंट मला मिळाली, कॉम्प्लिमेंट मिळाली की आधी मग तुम्ही आता लिहा,
म्हणजे असं म्हणतो ना की इतक्या संगीतकारांसाठी मी काम केलं किंवा इतक्या संगीतकारांनी माझ्या शब्दांना चाल लावली. दरवेळेला ते खरं नसतं ना. दरवेळेला कधी कधी चालीवर मी आम्ही फक्त काम केलेलं असतं. पण इथे हे मला मग छान वाटतं की नाही खरंच शब्दांना पण चाल, जसं आम्ही बहुतेक तू परीमध्ये अंतराचं आम्ही तसं केलं की मुखडा चालीवर केला पण अंतरासाठी आम्ही एकत्र बसून बरोबर आधी लिहिलं त्या गाण्याचं पण एक नशीब असतं असंही म्हणायला हरकत नाही. मला वाटतं मितवा आज ऐकूया. प्रणव पुन्हा एकदा आम्हाला ऐकवशील? वेड्या मना सांगना खुणावती का खुणा माझे मला आले हसू, प्रेमात फसणे नाही रे. वेड्या मना सांगना भावे खुळे का पुन्हा तुझ्या सवे सारे हवे, प्रेमात फसणे नाही रे. धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे, हो सुटतील केव्हा उखाणे, ना त्याला काही नाव नसावे तू ही रे माझा मितवा, ना त्याचे काही बंधन व्हावे तू ही रे माझा मितवा, ना त्याला काही नाव नसावे तू ही रे माझा मितवा, ना त्याचे काही बंधन व्हावे तू ही रे माझा मितवा, तू ही रे माझा मितवा. थँक्यू. वा. गोष्टी गाण्यांच्या रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. मंदार तुलाही आम्ही गाताना ऐकलं त्यामुळे अरे बापरे आम्ही पण पहिल्यांदाच ऐकलं. म्हणजे तो जसं स्क्रॅच गाऊन पाठवतो तसं एखादा स्क्रॅच पाठव, पास होऊन जाईल. नाही तशी काय म्हणजे ती हिंमत मी अजून केलेली नाही पण मी करणार आहे लवकरच. पण म्हणजे रोहनची तर तक्रार आहे, बऱ्याच संगीतकाराची तक्रार आहे की आता ते काहीतरी पाठवतात चाल आणि मग मी त्याच्यावर लिहितो. तर कधी कधी असं होतं की एकदा तू गाऊन पाठव रे, म्हणजे वजन कधी कधी ना शब्द मागे वजनात. तर रोहन एकदा मला म्हणाला होता आमची चाल गा ना, म्हणजे आमची चाल गा हे जे त्याच्यावर मला कळलेलं आहे की मला संगीत देता येतं. तुम्ही म्हणताय ते मी एकदा करेन, मी रोहनला ते पाठवेन माझं काम आणि सांगेन की कसं वाटतंय. येस लवकरच आम्ही त्या गाण्याच्या प्रतीक्षेत आहोत. म्हणजे तुमच्यावर आहे असंच पाहिजे, तुम्हाला असंच पाहिजे. त्यांच्यावर जबाबदारी जास्त आहे पण त्यांनी जबाबदारी पेललेली आहे प्रत्येक वेळी. बार्डो सारखी फिल्म जिथे तुम्ही को प्रोड्युसर आहात ज्या फिल्मचे, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, खरंच एक आनंदाची समाधानाची गोष्ट आहे. बार्डोचा विषय पुन्हा वेगळा होता आणि राष्ट्रीय फिल्म म्हणजे राष्ट्रीय पारितोषिक मिळेल असं वाटलं होतं त्यावेळेला? खरं तर अजिबातच नाही. म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रामाणिक प्रयत्न केलाच होता त्या फिल्म करण्याचा, कारण त्याचा जॉनर वेगळा आहे. त्यामुळे आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं की नॅशनल इट इज अ बिग थिंग. म्हणजे आम्हाला खरंच ज्या दिवशी फोन आला त्या दिवशी पण त्या दिवशी खरं तर आम्ही एकमेकांना म्हणत होतो नक्की चेक कर बार्डो नावाचा अजून पण चित्रपट आहे का, कदाचित आपल्याला नसेल मिळालं. म्हणजे असं एक्सपेक्ट नव्हतं केलं कारण जॉनर वेगळा आहे. ही जी फिल्म आहे ह्यामध्ये हिरो नाहीये, बरोबर, हिरो हिरोईन विलन हा झोनच नाहीये. ह्याची कथा खूप वेगळी आहे या सिनेमाची. त्यामुळे थोडंसं वाटत होतं की होणार नाही, बट थँकफुली त्यांनी अशा फिल्मला रेकमेंड केलं आणि त्या सगळ्यांना ज्युरींना आवडलं हे. त्यामुळे आणि त्यात गाण्याला पण मिळालं, बरोबर. त्यामुळे हा जास्त डबल आनंद आहे. सो खूप लोकांना हा पहिले प्रश्न असतो की बार्डोचा अर्थ काय. तर बार्डो हा एक तिबेटियन शब्द आहे ज्याचा म्हणजे अर्थ असा आहे की ना इकडे ना तिकडे, म्हणजे आपण म्हणतो ना एक मधल्या स्टेटमध्ये असतं. आणि हा जो स्टेट आहे ना हा सायन्स आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे
खूपच सिम्पल एक्झाम्पल्समध्ये जे आईच्या पोटात बाळ असतं ते अजूनही जिवंत नाही आहे या जगात, तरल अवस्था म्हणतो ना आपण, पण त्याला आपण नॉन म्हणजे लिव्हिंग थिंग नाही म्हणू शकत. म्हणजे ती जी मधली अवस्था आहे, म्हणजे त्याला मग लोक म्हणतात की तुमच्या मृत्यू आणि जन्माच्या मधला जो एक काळ आहे तुम्ही ॲज अ सोल, तर त्या विषयाला ते नाव आहे. आणि त्या विषयाला ते नाव काय, कारण का आपली स्वप्न ना खूपदा बारडोमध्ये असतात. म्हणजे ती पूर्ण व्हायच्या आणि अजून पूर्ण नाही झाले, बट स्वप्न सुरू झालंय कुठेतरी. तर तो विषय आहे आणि त्या विषयाला खूप सिम्पल, कारण का विषय थोडा कठीण आहे, पण त्या विषयाला खूप छान समजवलंय भीमनी की एक गाव आहे ज्यांच्या गावकऱ्यांचं एक मिळून एक स्वप्न आहे. मग ते स्वप्न कोणाच्या तरी दुसऱ्याच्या स्वप्नावर अवलंबून आहे आणि त्याचं तिसऱ्याच्या, म्हणजे आपलं असताना जसं सिम्पल की मला कनेक्टेड असतात ना आपली स्वप्न सगळे. स्वप्न आहे की एक खूप हिट गाणं बनावं आणि ह्याचं स्वप्न आहे की मी खूप छान लिहावं, आणि आमचं दोघांचं जेव्हा ते मिळतं एकत्र येतं त्यावेळेला ते क्रिएशन होतं. तर हा त्या बार्डो फिल्मचा सार आहे. मला वाटतं तुमचं आणखी एक स्वप्न त्या बाबतीत आहे की ती फिल्म लवकरात लवकर रिलीज व्हावी. हो येस फारच सुरूच आहे, फारच स्वप्न आहे आमचं ते. त्यामुळे त्या तुमच्या स्वप्नाला पूर्तता येऊ अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करतो. आणि ज्या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर मला असं वाटतं सावनी रवींद्र हे गाणं गायली आहे, तर आपण तिच्याकडनंच हे गाणं ऐकूया. डेफिनेटली. मायच्या डोहाले पाजर नाही, डोयाच्या पाण्याले घागर नाही. मायच्या डोहाले पाजर नाही, डोयाच्या पाण्याले घागर नाही. कोंडला श्वास इजनी आस, काहुरौरात दाटल रान पेटल, रान पेटल, रान पेटल, रान पेटल. वा, म्हणजे ते गाणं पुन्हा ऐकल्यानंतर खरं तर अंगावर शहारे येतात म्हणतात तसा, ती सगळी सिच्युएशन आणि ते गाणंच तसं आहे. त्यामुळे पुन्हा एक वेगळा जॉनर आणि वेगळं आव्हान तुम्ही खऱ्या अर्थाने पेललंय असं म्हणायला हरकत नाही. पण मंदार, अशी आव्हानं लेखनाच्या बाबतीत सुद्धा नेहमी येतात. आणि मग कोण कलाकार, म्हणजे आपलं गाणं कोण गाणार आहे त्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आज मराठी संगीताच्या भावसंगीताच्या क्षेत्रातला एक रेशमी स्वर म्हणू किंवा एक भावसंगीतामध्ये एक महत्त्वाचं स्थान म्हणू तर श्रीधर फडके हे नाव तितकंच महत्त्वाचं आहे. तुझं एक गाणं श्रीधरजी गायलेत, मला वाटतं अल्बम आहे तो. अल्बम आहे. काय सांगशील त्याबद्दल? श्रीधरजी यापूर्वी एका अल्बमसाठी म्हणजे मी त्यांच्या संगीतावर ॲक्च्युली चाल आणि संगीत एकत्र आम्ही बसून ते गाणं केलेलं आहे, मग अशी विषय झाला त्याप्रमाणे. पण आता रिसेंटली मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये एक त्यांनी अल्बम केला, 8 गाण्यांचा केला, विविध गीतकारांना घेऊन केला. त्यात बरेचसे आता हयात नाही आहेत, म्हणजे शांताबाई असतील किंवा गदिमा असतील. आणि त्यावेळेला सुरेश भट साहेबांची त्यांना एक कविता सापडली होती श्रीधरजींना कुठेतरी, आणि ती फारच 6 ओळी किंवा 7 ओळी अशी होती. तर त्यांनी ते पुढे चौकशी केली की एवढीच आहे का, याच्या पुढे काही लिहिलं नाही आहे का. तर त्याने सगळीकडे चौकशी केल्यानंतर कळलं की नाही आहे, हे एवढंच त्यांचं आहे. ते म्हणाले ठीक आहे, पण ती त्यांना इतकी अपील झाली की त्यांनी त्याला चाल लावली. आणि जे प्रोड्युसर आहेत रानडे म्हणून, जे
परदेशात असतात, मोहन रानडे. तर त्यांना ती ऐकवली. ते म्हणाले मस्त गाणं आहे, याचं आपण गाणं करू. तो म्हणाला करू, बरोबर आहे म्हणाले, पण हे एवढंच आहे, तर एक काहीतरी लागेल ना अजून आपल्याला. तर ते म्हणाले मग काय करता येईल. बघतो मी कोणाकडनं तरी याच्या पुढे लिहून घेतो. बरं. तर हे खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी सुद्धा आणि त्यांच्यासाठी सुद्धा, कारण त्यांनी तो विश्वास माझ्यावर टाकणं आणि सुरेश भटांचे शब्द पूर्ण करायचे होते. आणि म्हणजे ते खूपच चॅलेंजिंग होतं, कारण भट साहेबांची शैली आपण गझलकार म्हणून त्यांना ओळखतो, नो डाऊट. ते कम्प्लीट वेगळं आहे. जेव्हा तुम्हाला मीटर आणि वृत्तात आणि त्या छंदात आणि अंत्ययमकात वगैरे सगळं लिहायचं असतं, काफिया वगैरे सांभाळून. पण हे इथे त्यांनी ना कविता लिहिताना ना, म्हणजे तू कधी वेणीत फूल खोवतेस ना तोच मी, असं लिहिलंय. म्हणजे ते फूल नपुसकलिंगी आहे, तेच मी म्हणाला असता ना कुठला दुसरा कवी. किंवा तू कधी डोळ्यात काजळ भरतेस ना तोच मी, तेच काजळ नाहीये. तर हे पुढे नेताना ना ते पण सांभाळायचंय, ते व्याकरण पण सांभाळायचंय. बरं, काळ आत्ताच आहे, तोच मी आत्ता आहे, पण तू कधीतरी वेणीत फूल खोवायचीस ना तो आत्ता मी आहे. हा, मग मी पुढे लिहिताना मी असं लिहिलं की गोंदलेले ग चांदणे, बांधलेली ग पैंजणे तोच मी. म्हणजे बरं. हा, किंवा तू पहाटे स्वप्न होऊन भेटतेस ना, अन धुक्यातील पारिजातक वेचतेस ना तोच मी. म्हणजे जे नपुसकलिंगी किंवा स्त्रीलिंगी आहे, पण तो म्हणणारा जर प्रियकर आहे, तो म्हणतो की तोच मी आहे ना, तर ते पुढे केलं पाहिजे. आणि आता हे जर म्हणजे हे श्रीधरजींचे शब्द आहेत स्वतः, की हे जर आपण नाही सांगितलं कोणाला ना, तर हे कळता कामा नये की हे भट साहेबांनी पुढचं लिहिलं नाहीये, असं तुम्ही लिहा मंदार. ते कसे बोलतात माहितीये तुम्हाला, तुम्ही प्लीज असं लिहा मंदार की हे कोणाला कळता कामा नये. हे मान्य आहे, तुम्हाला वाईट वाटेल की तुमचं लिहिलंय कळलं पाहिजे, पण न कळता येणं हेच मोठं आहे. म्हणजे हो काका, खरंच आहे. आणि ते खूप कौतुक केलं त्यांनी पण माझं. म्हणजे मला आनंद या गोष्टीचा आहे की जिथे जिथे यापूर्वीच पण आम्ही काम केलंय, जिथे जिथे कार्यक्रम ते करतात तिथे तिथे समजा काही असेल तर आपलं जर गाणं घेतलं तर ते नावासकट उल्लेख करतात. म्हणतात ना, आरोग्यम धनसंपदा, म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती. तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडीत समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला. पण कुठे? तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा, प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी 12 वाजता. पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. आणखी एक लिव्हिंग लेजंड जसं म्हणतो की आशाबाईंनी तुझं गाणं गायलंय. पुन्हा ते एक स्वप्न की आशाबाईंनी आपलं गाणं गावं. नाही, ते स्वप्न, तेही पुन्हा स्वप्न नव्हतं, पण ते झालं, पूर्ण झालं. मला असं वाटायचं की कायम बाळासाहेब मंगेशकरांनी आपलं एखादं गाणं कंपोज करावं. बरं. मला कधी आशाबाई माझं गाणं गातील हे आपण स्वप्नातही म्हणजे स्वप्नातही स्वप्न पडू शकत नाही असं आहे. पण ते 2 वेळा साध्य झालं माझ्या सुदैवाने. एक चित्रपट होता 2012 मध्ये, ध्यास नावाचा चित्रपट आला होता. म्हणजे फार दुर्दैव आहे, आपण म्हणतो ना की जसं मगाशी रोहन म्हणाला की चित्रपट रिलीज करायचा आहे आता. बार्डोने एवढं उत्तुंग यश मिळवलं तर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर त्या चित्रपटाचं पुढे झालं का नाही, तो चित्रपट रिलीज झाला, पण तो फारच, आपण म्हणतो ना की अत्यल्प आयुष्य त्याला मिळालं चित्रपटाला. पण त्यात गाणं आशाबाईंचं खूप सुंदर होतं, लहू माधव यांचं म्युझिक होतं. आणि त्यात एक म्हणजे 2 लाईन मी फक्त म्हणून दाखवतो, म्हणून म्हणजे गाऊन नाही, की तुझ्यानी माझ्या मधले अंतर जाणवले तू गेल्यानंतर. अरे बापरे. उगाच आसू टिपण्यासाठी मुके शब्द थरथरले ओठी. सवाल सोपे अवघड उत्तर जाणवले तू गेल्या. आता हा जो तू आहे ना, तो त्या बाईनी ना जेवढ्या वेळा आलाय ना तेवढ्या जो वेगळा तू लावलाय. म्हणजे ते गाणं मी देईन ऐकायला, दुर्दैवाने ते असं बाहेर नाही, युट्यूबवर आहे, पण म्हणजे डेडिकेशन. बरं, त्यावेळेलाही वय 81, 2012 किंवा 13. हां, बरं, त्या एक गोष्ट म्हणाल्या माधवला की ते आहेत का लेखक या गाण्याचे. मी असा एकदम खुशीत, मला जे धडधड झालं की आता काय सांगतायत बाई, काहीतरी चूक काढतायत आहात का, जरा या काचेच्या इकडे.
तुम्ही गुलजारांचे मित्र आहात का? हा ते म्हणत नाही तुम्ही वयाने लहान आहात, तुम्ही गुलजारांचे शिष्य असाल. म्हणलं ताई गुलजारांचा शिष्य कोण नसतो, म्हणजे एकलव्यासारखं आहे. आपण त्यांना ऐकत आलो, बघत आलो, त्यांचं म्हणजे किती गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. नवीन म्हणजे ह्या वयात माणूस जर आत्ताच्या पिढीसाठी गाणी लिहितो तर आपण आपलं करिअर किती बघायला पाहिजे, आपण पुढे किती जायचंय अजून. म्हटलं शिष्य कोण नसतो ताई? नाही खूप सुंदर. आणि एक खूप मोठी कॉम्प्लिमेंट त्यांनी मला दिली. त्या म्हणाल्या मी स्वतः गेल्या 10 वर्षात मी स्वतः मराठीत इतके चांगले शब्द गायले नाही. सो मला हे म्हणजे आपण म्हणतो ना की अवॉर्ड्स आपण भिंतीवर दाखवतो की हे अवॉर्ड्स आहेत, हे जे अवॉर्ड्स आहेत ना हे तुम्ही दाखवू नाही शकत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे अवॉर्ड आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलंय असं नक्की म्हणेन. कारण खरंच आहे हे अवॉर्ड खूप मोठं आहे आणि अशीच दाद जेव्हा मिळत राहते तेव्हा नवीन नवीन काम आपल्याकडनं होत राहतं, नवीन शब्द तुला सुचतात, यांना संगीत सुचतं आणि पुन्हा एकदा तुम्ही एकत्र येता एखाद्या चांगल्या कामासाठी. वेगवेगळे म्हणजे जसं फिल्म आहे, एखादं नाटक असतं, प्रत्येक माध्यम वेगवेगळं असतं पण त्या माध्यमाची एक वेगळी मागणी असते. सध्याच्या काळात मालिका हा एक नवीन जॉनर खरं तर झालेला आहे. तुम्ही तिघांनी मिळून मालिकासुद्धा, मालिकांची शीर्षक गीतं ती सुद्धा केलेली आहेत. तो अनुभव काय होता, काय सांगाल? मालिकांचं कसं आहे, मालिका हे ॲड फिल्म सारखं आहे. म्हणजे आपल्याला वेळ खूप कमी असतो. सगळ्यात आधी ब्रीफ हाच असतो की काही करा, उद्या हवंय, पण उद्या हवंय एक तर नाही रादर काल हवं होतं, काल हवं होतं आणि जे काही असेल तुम्हाला सांगायचे ते 1 मिनिटाच्या आत. बरोबर. तर ते खूपच कन्साइज व्हावं लागतं. त्यात विचार पण करणं म्हणजे त्यात खूप ना क्लिनिकली म्हणतो तसा विचार असतो की त्यामध्ये रिव्हर्स इंजिनिअरिंग करावे लागतं की पहिले तर शीर्षक काय आहे त्या मालिकेचं ते आलंच पाहिजे. बरोबर. तर ते जर मला 45व्या सेकंडला आणायचं आहे किंवा 50व्या सेकंडला आणायचं आहे तर मला किती मेलडी बनवायची आहे, त्याचा टेम्पो काय पाहिजे की बाबा ते सगळं 1 मिनिटात बसेल. बरोबर. कारण का ती सगळ्यात मोठं आव्हान तेच असतं. आणि मग त्यानंतर ऑफकोर्स त्याची ती कथा सांगितली जाते आणि मग त्यावर मेलडी होतं. पण हा जो एक रेस्ट्रिक्शन असतो ना तो खूप इम्पॉर्टंट फॅक्टर बनून जातो. पण तुमची तिघांची पहिली मालिका हे राधा ती पहिली होती का तुमची? आणि नंतर मला वाटतं कुंकू टिकली आणि हे मन बावरेचा पण किस्सा आहे की चॅनेल कडनं असं आम्हाला सांगण्यात आलं की नाही मंदार एखादा शब्द आणेल गाण्यात ते आपण टायटल ठेवू सिरियलचं. अरे देवा. बरं. विच इज गुड इन अ वे की ठीक आहे आपल्यावर विश्वास टाकतायत पण कथानक सांगितल्यानंतर त्या कथानकाला अरे मुलाला शुशुक असं नाही बोलवत ना, नाव घेऊन बोलवतो, ते नाव सांगा ना आम्हाला. पण हा विश्वास आहे, कदाचित रिव्हर्स आहे की गिव्ह टेक आहे. त्यांना पण असं वाटलं असेल की गाण्यात एखादं छान पोएटिक काहीतरी लाईन जी आली आणि नंतर मालिकेचं नाव ठरलं नंतर. आणि काय झालं त्यावरती नाव ठरलं. सुखाच्या सरींनी हे मन बावरे ते आलंय. तर ऍक्च्युअली गाताना म्हणजे श्रेया गायली का नाही, ते बेला गाताना मला असं वाटलं की हळव्या सरीनी हे मन बावरे जास्त योग्य वाटते, आपण तसं करूया का. त्या वाहिनीचे एक अधिकारी होते क्रिएटिव्ह, तर ते म्हणाले नाही आता आम्ही ते रजिस्टर केलंय सुखाच्या सरीनी हे मन बावरे, म्हणजे आता तुम्ही बदल नाही करू शकत. इथे छान वाटलं तरी पण आता नाव ते रजिस्टर झाले, त्याचे प्रोमो यायला लागलेत म्हणे. ओके चलो. सो इतकं तुम्हाला अलर्ट पण राहावं लागतं. बरोबर. आणि ते शेवटी 30 सेकंदात 40 सेकंदात जे काही आहे ते मांडावं लागतं. त्यात राधा, प्रेम, रंगली ह्यामध्ये तुमचे 30 सेकंद गेले. हो ना. आणि त्यात त्यांचा एक कॅच असा होता की राधा मुलीचं नाव आहे, प्रेम मुलाचं नाव आहे, असं नाही की ते प्रेम रंगली. ओके ओके ओके. हे सगळं बघायचं असतं आणि शेवटी तुम्हाला शेवटच्या एपिसोडला काय घडणार आहे हे त्यांनाही माहित नसतं, पण ते आपल्याला माहित आहे असं दाखवून आपल्याला ते लिहावं लागतं टायटल की जेणेकरून ते परिपूर्ण वाटेल. बरोबर बरोबर. कथा उलगडायचीही असते आणि उलगडायची नसते, दोन्ही भाग त्याच्यात असतात. मला वाटतं या 3 टायटल पैकी एक आम्हाला ऐकवा. राधा. स्वप्नातल्या साऱ्या कळ्यांनी उमलून यावे वाटते, नकळे मला कामोर पंखी हुरहुर जीवाला लागते, मने असे का होते रे वेडे पिसे, रंगली रंगली प्रेम स्वप्नात या राधा जणू रंगली रंगली.
राधा प्रेमरंगी रंगली, पण जरा थोडंसं मला शीर्षक गीताच्या दृष्टीने जरा मोठं वाटतंय. एवढी लिबर्टी कशी मिळाली किंवा लेंथ वाढवून कशी मिळाली? ह्या गाण्याला खरंच लिबर्टी मिळाली, कारण एक तर चाल चॅनलला वगैरे सगळ्यांना फार आवडली होती, शब्दही फार आवडले होते. आणि या गाण्याला राजेश मापुसकर सर आहेत, त्यांनी शूट केलंय. टायटल ट्रॅकचा एक सेपरेट व्हिडिओ शूट करायचा होता. वा. आम्ही अंतरा पण तर त्यामुळे ह्या गाण्याचा ऍक्च्युली अंतरा पण केलेला आहे. बरं. आणि गाणं श्रेयाने गायलेलं पण आहे. तर त्यामुळे त्या लोकांनी थोडंसं बिकॉज त्यांना पण पोटेन्शियल गाण्यामध्ये खूप वाटत होतं, म्हणून त्यांनी पण इंटरेस्ट जास्त घेतला आणि मग गाणं प्रॉपर शूट केलंय, खूप सुंदर शूट केलंय गाणं. वा. आणि त्यामुळे रीच पण चांगला मिळाला लोकांना. बरोबर. म्हणजे टायटल सॉन्ग शूट होणं हे खूप रेअर घडलं. यापूर्वी काही उदाहरणं झालेली आहेत, फारच कमी होतात, फारच कमी. त्यातलं हे एक आहे. आणि असाच एक नवीन ट्रेंड आला, ते म्हणजे एपिसोडिक सॉन्ग. म्हणजे विशेषतः मंदार तुझं नाही कळलंय कधी नाही तर म्हणजे पुन्हा एकदा एक हॅवॉक केलं की फार सुंदर झालं ते सगळं. पुन्हा त्याचं चित्रण झालं, ते लोकांसमोर आलं. त्यावेळेला काय नेमकं घडलं होतं? मला वाटतं एपिसोडिक सॉन्ग ते पहिलं होतं. हो, म्हणजे ती सुरुवात होती साधारण अशा पद्धतीने गाणी एपिसोड मध्ये इन्कॉर्पोरेट करायची. आणि मला आठवतं की बऱ्याच माझ्या मैत्रिणी सांगायच्या की लेडीज डब्यात ट्रेनच्या लोकलच्या नाही कळले कधीचे रिंगटोन असायचे. आणि एक त्या स्वतः जिचा वाजतोय फोन पर्समध्ये ना, तिला कळायचंच नाही, तिला वाटायचं आपला वाजतोय, तो दुसऱ्याच कोणाचा तरी वाजत असायचं. म्हणजे इतकं ते पॉप्युलर झालं होतं गाणं. आणि ॲज यू सेड की ते गाणं पर्टिक्युलरली ते ठाण्यात ते जरा उपवन लेकला वगैरे त्याला जरा लॅविश ट्रीटमेंट, ॲक्च्युली फिल्म सॉन्ग ट्रीट करतात तसं त्याला ट्रीट केलं. त्याला 2 अंतऱ्यात 2 कॉस्ट्युम्स बदलले, 3 कॉस्ट्युम्स बदलले. आणि ओव्हरऑल त्या गाण्याला म्हणजे का त्या सिरियलसाठी पण तो एक टर्न होता त्यांच्यासाठी. सो म्हणजे खरंच. आणि त्यात अजूनही काही आम्ही एपिसोडिक 4 ते 5 एपिसोडिक सॉंग्स केले आम्ही, पण तो ट्रेंड होता आणि तो छान वाटायचा. आणि म्हणजे आज जसं रोहन म्हणाल तसं नुसतं चित्रीकरण केलं नाही तर ते गाणं वाजवतातही पुन्हा पुन्हा. लाईक राधा प्रेमरंगली जिथपर्यंत चालू होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा पण जेव्हा ते हे करायचंय, म्हणजे त्यांनी रिपीट टेलिकास्ट केलं होतं काही आधी, त्याच्यात सुद्धा ते वाजवायचं नाही तर काय नुसतं खाली स्क्रोल जाण्यापुरतं ब्रेक बंपर आपण ज्याला म्हणतो ती लाईन देतात, हुक, आणि गाणं कोणीच ऐकत नाही. पण हे राधा काय किंवा इव्हन नाही कळले कधी तर म्हणजे मला इतक्या जणांनी सांगितलंय की इतकं त्यांचं आवडीचं गाणं आहे, प्रेमगीत आहे. मग मुलं असू देत, मुली असू देत, किंवा बऱ्याच जणांनी सांगितलंय. म्हणजे सो पुन्हा म्हणतो ना की ते लिहिलेलं असतं आपल्या एखादं गाणं असावं आपल्या नशिबात, आपल्याकडनं लिहिलं जावं. तुझे ओज चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेप वेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी. तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस. स्वतः उभ्या केलेल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःसाठी नवी क्षितिजे शोधणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित मालिका DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. प्रसारण दर शनिवारी रात्री 8:30 वाजता आणि पुनःप्रसारण दर शनिवारी सकाळी 10 वाजता सह्याद्री वाहिनीवर. मंगेश बोरगावकर आणि सावनी रवींद्र जेव्हा इथे आले होते तेव्हा अर्थातच त्यांच्याकडनं आम्ही हे गाणं गाऊन घेतलं. निलेशने अप्रतिम संगीत दिले मोहरीरने, त्यामुळे उत्तम, खरंच आहे. आणि त्या सगळ्याची एक मोठ उत्तम बांधली गेली आणि एक उत्तम गाणं आपल्या समोर आलं. मला वाटतं आज मंगेश आणि सावनीकडनं हे गाणं ऐकल्याशिवाय ही मैफिल पूर्ण नाही होणार. त्यामुळे आपण मंगेश आणि सावनीकडनं हे गाणं नक्की ऐकूया. तू मला मी तुला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो.
कळले कधी नाही कळले नाही कळले कधी जीव वेडावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी ऊन हुरहुरली श्वास गंधावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी तू मला मी तुला गुणगुणू लागलो पाखरू लागलो सावरू लागलो तू कळी कोवळी साजिरी गोजिरी चिंबवल्या सरी घेत गावरी स्वप्नभासी खरे स्पर्श होता गुणा ओळखू लागलो तू मला मी तुला ऊन हुरहुरली श्वास गंधावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी शब्द झाले मुके बोलती पैंजरे उतरले गालिया सोवळे चांदणे पाहताना तुला चंद्रही लाजला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी जीव वेडावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी तू मला मी तुला गुणगुणू लागलो पाखरू लागलो सावरू लागलो तू मला मी तुला गुणगुणू लागलो पाखरू लागलो सावरू लागलो नाही कळले वा, खरं तर या सगळ्या गाण्यांची म्हणजे एपिसोडिक सॉन्ग असेल, मालिका असेल, चित्रपट असेल, मला वाटतं मालिकांच्या बाबतीत तुम्ही सुद्धा दोघांनी म्हणजे मंदार आणि तुम्ही एकत्र तर केली, पण तुम्ही सुद्धा दोघांनी आणखीन अनेक टायटल्स केली आहेत. विशेषतः हवा येऊ द्याचं टायटल जेव्हा लागलं तेव्हा मी पहिल्यांदा बघितलं रोहन रोहन. तर खरं सांगायचं तर मला असं वाटलं की बहुतेक डॉक्टरने स्वतःचं नाव लावलंय आणि स्वतःचं नाव लावायचं नाही म्हणून तुमची नावं लावलीत असं हे माझं पहिलं इम्प्रेशन होतं. कारण तोपर्यंत मला माहीत नव्हतं की रोहन रोहन नावाचे संगीतकार आहेत. पण तिथून कुठेतरी लोकांपर्यंत तुम्ही आलात आणि अनेक टायटल सॉन्ग झाली. काही उल्लेख महत्वाचे करावेसे वाटतात तर बिग बॉस झालं. बिग बॉस झालं, पहिलं ओपनिंग आम्ही केलं होतं. करेक्ट. सगळ्यात सांगायचं म्हणजे बिग बॉसच्या प्रत्येक सीझनला वेगळं गाणं येतं जे आम्ही नाही केलंय, पण आपला मराठी बिग बॉस त्याचा आवाजात ते माझ्याच आवाजात पहिल्याच ट्रॅकचा आहे ते. बरोबर बरोबर. इव्हन जागो मोहन राजा राणीची जोडी सहकुटुंब सुद्धा उत्तम झालेलं आहे. स्वाभिमान आहे. सो अशी अनेक मालिकांची शीर्षक गीतं जी आज आम्ही ऐकतोय ती तुमची आहेत हे आज सगळ्यांना पुन्हा एकदा कळेल. कारण काही वेळेला असं होतं की ह्याचे संगीतकार कोण किंवा गीतकार कोण हे पटकन माहीत नसतं, पण जेव्हा आपल्याला कळतं
तेव्हा मग पुन्हा एकदा त्याची जी एक व्हॅल्यू आहे ती कदाचित वाढते. पण खरंच या गप्पांमधनं खूप छान आठवणी तुमच्या आम्हाला ऐकायला मिळाल्या आणि त्या गाण्याची एक वेगळी कहाणी आम्हाला कळली. एक समारोप करत असताना मला असं वाटतं तुमचं अगदी अलीकडे आलेलं मुसाफिरा जे गाणं आहे पुन्हा ते वेगळं घडलंय. का झालं ते गाणं किंवा का करावं असं वाटलं, काय त्याच्या मागची गोष्ट? त्याची पण सेम स्टोरी आहे. शब्दावर फिल्मचं टायटल बनलंय. हो म्हणजे हुकलाईन जी हुकलाईन जी बनली मुसाफिरा त्याच्यावर बारसं करायला यालाच ठेवलं. मंदारनेच बारसं करायचं. बऱ्याच जणांची बारशी केली. म्हणजे सिरियल तर ठीक आहे, फिल्मचं पण खरंच आहे. नाही पण असं खूप मजा पण वाटते असं अशा पद्धतीचं काम करताना. कारण म्हणजे असं वाटतं की येस आपण त्याचा खरंच एक भाग झालो. नुसतं 3.5 मिनिटासाठी नाही आहात तुम्ही, त्या 2 तास 10 मिनिटात तुम्ही 3.5 मिनिटासाठी नाही आहात. तुम्हाला तुम्ही डेप्थ इतके तुम्ही खोल गेलात की तुम्हाला त्या फिल्मचा गाभा कळला. बरोबर. आणि तुमच्या एखाद्या शब्दात त्या चित्रपटाचं नाव येऊ शकतं समजा, तर आपण खूपच स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की आपण खूप करेक्ट चाललोय, करेक्ट दिशेने. मला वाटतं आम्ही मुसाफिरा गाण्याच्या आधी एकदा अबाउट विशाल सर आणि हे सगळंच जरा मुसाफिराबद्दल बोलावंस, त्या प्रोसेसबद्दल गाण्याच्या. पुष्कर बरोबर काम करताना आम्हाला मजा येते बिकॉज तो इनोव्हेटिव्ह आहे, तो नवीन विचार करतो. त्याच्या आतमध्ये एक अर्ज आहे की काहीतरी छान करायला पाहिजे, वेगळं करायला पाहिजे, मराठी आपल्या इंडस्ट्रीला अजून बेटर करायला पाहिजे. तर त्यामुळे आणि एक आमच्यासाठी त्याच्या मनामध्ये फेथ खूप आहे, त्यामुळे तो आम्हाला पूर्ण क्रिएटिव्ह लिबर्टी देतो. तो म्हणतो की तुम्हाला जसं हवं तसं गाणं करा. आणि अशा वेळेला काय होतं ना की आपल्याला क्रिएटिव्हली ज्या वेळेला बांधलेलं नसतं ना तेव्हा आपल्याला अजून आउट ऑफ द बॉक्स विचार करायची ऑपॉर्च्युनिटी मिळते. आपल्याला पण नवीन काहीतरी करायची ऑपॉर्च्युनिटी मिळते, त्याचा आनंद असतो. आणि ह्या गाण्यामध्ये ते करायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. एक आउट अँड आउट कमर्शियल EDM सारखा ट्रॅक जो ट्रॅव्हलवरती झालेला आहे, त्याने आईलवरती शूट केलेलं आहे स्कॉटलंडमध्ये. म्हणजे खूप अमेझिंग व्हिज्युअल्स आहेत सगळे. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट आहे की विशाल सर तयार झाले गायला. कारण त्यांच्याबरोबर ह्याच्या आधी आम्ही एक गाणं केलं जे TVF च्यासाठी आमचा शो होता, हॉस्टेल डेज म्हणून. त्यात त्यांनी एक गाणं गायलं आमच्यासाठी. आणि कट्टू एक मराठी गाणं त्यांनी गायलं. त्यांच्याबद्दल काय सांगू, म्हणजे ही इज वन ऑफ दी बेस्ट म्युझिशियन्स अँड अ ह्युमन बीन आय हॅव सीन. कारण इतके ट्रान्सपरंट आणि इतके क्लीन आहेत ते. आम्ही ह्याच्या आधी पण त्यांना अप्रोच केला होता. काही गाणी होती जी मला वाटत होती त्यांनी गावी म्हणून, जी त्यांनी नाही गायली. अच्छा. आणि ह्या वेळेला जेव्हा पाठवलं त्यावेळेला त्यांनी कुठली फिल्म आहे, काय आहे, कशासाठी आहे, त्यांच्यासाठी ते गाणं महत्वाचं आहे, त्यांच्यासाठी ते कॉम्पोजिशन महत्वाचं आहे. आणि छोटीशी गोष्ट ही पण सांगायला आवडेल की ह्या नाही पण ज्या वेळेला हॉस्टेल डेजचं आमचं गाणं बाहेर आलं आणि एक पोस्ट जेव्हा करतात त्याच्या गाण्याच्या बद्दल, तर त्या पोस्टवरती त्यांनी स्पेशली हे म्हटलं कारण तिकडे आमचं नाव मिसआउट झालं होतं त्याच्यामध्ये. त्याने त्याच्यावरती खास कमेंट करून लिहिलं की ह्याचं क्रेडिट आणि जे श्रेय गेलं पाहिजे ते कंपोजर्सला गेलं पाहिजे. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की ह्यांचं नाव पहिला त्याच्यामध्ये. सो ही इज वन ऑफ दी बेस्ट ह्युमन बीइंग्स वी हॅव सीन. मला वाटतं तुम्ही तिघही आज संगीत क्षेत्रातले मुसाफिर आहात. आणि मला एक याच्यात ऍड ऑन सांगा, रोहन पण बरोबर म्हणतो की ते स्वतः कंपोजर असल्यामुळे ते कळतं ना. रोहन जे म्हणाला ना की त्यांनी ऐकलं गाणं आणि म्हणाले की येस मी तयार आहे. जेव्हा स्टुडिओत आले तेव्हा ह्याला म्हणाले हो गे मुखडा अंतरा. या गाण्याला खरं तर एकच अंतरा होता. अच्छा. आणि विशाल सरांनी तिकडे सांगितलं की ह्याला अजून एक अंतरा पाहिजे. आणि साहेब आणखी काय दुरून येतात त्यामुळे ते ट्रॅव्हल करत होते आणि येता येता त्याने रिक्षामध्ये नाही ते येता येता मी नाहीये, रोहनने त्यांना सांगितलं की नाही वो लिखेगा 2 मिनिट में लिखता है 5 मिनिट में लिखता है. हा जो पण येस मजा आली. तो कॉन्फिडन्स आहे ना आणि आमचा बॉन्ड असा आहे की आम्हाला माहिती आहे की आणि जर ते समोरनं सांगतायत की यार हे गाणं खरंच इतकं उत्तम आहे की एवढं छोटं एवढं पटकन संपायला नाही पाहिजे, तर आपलं काम आहे की आपण का नाही ते पूर्ण करणं. मला वाटतं यापेक्षा मोठी दाद काय असणार. आणि मी म्हटलं तसं की तुम्ही सगळे संगीत क्षेत्रातले मुसाफिर आहात आणि तुमची ही मुसाफिरी अशीच चालू राहू दे आणि उत्तमोत्तम गाणी तुमच्याकडनं होत राहू देत अशी सदिच्छा आज या निमित्ताने व्यक्त करते. आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना मला सांगावंसं वाटतं की प्रत्येक एपिसोडमध्ये प्रत्येक विषय वेगळा मांडला जातो.
गाणी वेगवेगळी येतात, पण त्या मागच्या गोष्टी ऐकताना खरंच खूप बरं वाटतं. आज मुसाफिराने आपण समारोप करूया, पण पुढच्या भागात अशाच काही कलावंतांना घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमात. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जगूया जरा, हसूया जरा, खुल्या आसमानी उडूया जरा, करू बेभान सवारी वाऱ्याची, जे जे हवे ते मिळवूया. मुसाफिरा दिशा वेगळी बघ पुकारे तुला. मुसाफिरा जुन्या यारीचा नवा चेहरा. मुसाफिरा दिशा वेगळी बघ पुकारे तुला. मुसाफिरा जुन्या यारीचा नवा चेहरा. मुसाफिरा. Ding, da, 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 ding, da, 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 ding.